नमस्कार, मी उमेश जानराव शुभम ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, सर्व आपल्या शेतकरी बांधवांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज दिनांक 3 मार्च 2026. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा आपल्या शेतकरी बांधवांच्या कमेंट आलेल्या होत्या की एप्रिलमध्ये टरबूजाला बाजारभाव कसे राहतील आणि काय अंदाज आहे. तर याच्या संदर्भामध्ये आपल्या बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे फोन आलेले होते आणि कमेंट पण होते, कारण की बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या फेब्रुवारीच्या लागवडी आहेत, काही शेतकरी बांधवांच्या 15 जानेवारीच्या नंतरच्या लागवडी आहेत. तर त्याच्याविषयी थोडंसं शेतकऱ्यांचे फोन येत होते आणि कमेंट पण होत्या. त्याच्यासाठी नाही का आपल्याला हा व्हिडिओ बनवणं गरजेचं होतं आणि थोडेसे पुढचे बाजारभाव जे आहेत, तर एप्रिल महिन्यामध्ये बाजारभाव कसे राहतील तर याचा पण अंदाज आपले शेतकरी बांधव मागत होते. त्यांचं म्हणणं झालं की तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये जो बाजारभावाचा अंदाज दिला, तर खरोखर तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने बाजारभाव टिकून राहिले. आम्हाला बऱ्याचशा जणांचं म्हणणं होतं की रमजान महिना लागल्याच्या नंतर बाजारभाव हे कमी होण्याची शक्यता आहे आणि 100% कमी होऊ शकता, पण तसं काही झालं नाही. आपण मागच्या व्हिडिओमध्ये तसं बोललो होतो की बाजारभाव काही कमी होण्याची शक्यता नाही आहे, होऊ शकता थोडेफार, पण तो पण आता जो हा महिना जो आहे, तर ह्या महिन्यामध्ये काय झालं, धुलिवंदन आणि होळीमुळं आपल्या महाराष्ट्रात हा सण खूप कमी प्रमाणात साजरा केला जातो, पण उत्तर भारतामध्ये हा सण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाही का साजरा केला जातो. आणि आपला जो टरबूज आहे, तर हा सगळ्यात जास्त नाही का उत्तर भारतामध्ये आपला विक्री होत असतो. तर शेतकरी मित्रांनो, आपले त्याच्यामुळं तिकडले मार्केट जे आहे तर हे बंद असतात आणि बंद असल्यामुळं थोडंसं 2 दिवस मार्केट बंद असल्यामुळं आपल्या मालाला थोडासा डिमांड कमी होतो आणि त्याच्यामुळे बाजारभाव कमी होतात. मागे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की 5-1 रुपयापर्यंत बाजारभाव रिवर्स येण्याची शक्यता आहे आणि होऊ शकतात. त्या पद्धतीनं कमी पण झाले. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पुढचे बाजारभाव बघू. तर तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला जर कधी सबस्क्राईब केलेलं नसेल, तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा. जेणेकरून शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं तर आम्हाला पण पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी नाही का उत्साह वाढतो. आमचा उत्साह जो आहे हा द्विगुणित होतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर निश्चितच तुम्ही व्हिडिओला लाईक करायला पाहिजे आणि आपले शेतकरी बांधव जे तर शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर केला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे किती प्लॉट आहे सध्या कलिंगडाचे, टरबूजाची लागवड किती आहे आणि तुम्ही स्वतः किती लावलेला आहे, तुमच्या परिसरामध्ये किती आहे आणि सध्या बाजारभाव तुमच्याकडे काय चालू आहे. शक्यतो जर तारखेनुसार जर कधी बाजारभाव आणि लागवड जर टाकत राहिले तर शेतकरी मित्रांनो, जो बाजारभावाचे येणाऱ्या काळामध्ये जे अंदाज असतात, तर हे अंदाज नाही का देण्यास आम्ही अचूक अंदाज नाही का आपल्यापर्यंत नाही का पोहोचू शकतो. याचे आम्हाला मदत होत असते. त्याच्यामुळं तुम्ही नक्की कमेंटमधून नाही का टाकत चला जा की तुमच्याकडे सध्या लागवड किती आहे, तुमच्याकडे काही प्रॉब्लेम असेल फळ सेटिंगचे, मधमाशीचे किंवा अजून काही रोग असतील टरबूज पिकावरती, कलिंगड पिकावरती, तर नक्कीच कमेंटमध्ये सांगत चला जा आणि आपल्या शेतकरी बांधवांना नाही का त्याचा खूप फायदा होत असतो. त्याच्यामुळं सर्व आपले जे व्हिडिओ बघणारे शेतकरी बांधव आहेत, तर त्यांना एक विनंती आहे का कमेंटमध्ये नाही का तुमचा प्लॉट, आता आपले जर व्हिडिओ बघितला, तर मी जर व्हिडिओ जर टाकला, आपण यूट्यूबला जर व्हिडिओ अपलोड केला, तर कमीत कमी आपला व्हिडिओ कमीत कमी 10 ते 15 हजार नाही का त्याला व्ह्यूज जातात. त्या मानाने जे कमेंट येणारे असतात शेतकरी मित्रांनो, आता जर 15,000 शेतकरी जर नाही का व्हिडिओ बघत असेल, तर कमेंट यायला पाहिजे, लाईक यायला पाहिजे. त्याच्यामुळं काय होतं, बाकीच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असतो की कुठे काय बाजारभाव चालू आहे आणि याचा शेतकऱ्यांना फायदा होतो की कोणत्या ठिकाणी काय बाजारभाव चालू आहे आणि शेतकऱ्यांना नाही का प्लॉट देण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपला प्लॉट जरी तुटून गेलेला असेल किंवा आपल्याकडं प्लॉट आपला अजून येणाऱ्या काळामध्ये पुढे असेल, तरी पण नाही का एक माहिती असेल तर कमेंट नक्की टाका चला. आपला भाग कोणता आहे, कोणत्या भागामधून नाही का आपण व्हिडिओ बघता ते पण टाकत चला, जेणेकरून आमच्या पण लक्षात येतं
की कोणत्या कोणत्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये टरबूज सध्या कलिंगडचं पीक घेतल्या जात आहे आणि त्यानुसार एक बाजारभावाचा अंदाज नाही का अचूक देता येतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये नाही का बाजारभावाचा अंदाज दिला होता की फेब्रुवारी महिन्यामध्ये बाजारभाव हे जे आहेत तर स्थिर राहतील आणि थोडंसं बोललो होतो की 1-2-5 रुपये कमी होण्याचे चान्सेस आहे. तर ते बरोबर नाही का होळीचा जो मोसम असतो ह्या पिरियडमध्ये नाही का ते बाजारभाव कमी झाले. आजचे जर बाजारभाव तुम्ही जर बघितले तर आज बाजारभाव एक 14-15-16 रुपये याच्या दरम्यान नाही का एक 13-12-13 मालाच्या क्वालिटीनुसार मालाच्या गुणवत्तेनुसार नाही का आज बाजारभाव चालू आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये 5 ते 10 तारखेपासून नाही का हे बाजारभाव अजून काही प्रमाणामध्ये नाही का सुधारणा होऊ शकता. म्हणजे जे आज मार्केटमध्ये आपण मागच्या आठवड्यामध्ये मागच्या पंधरवाड्यामध्ये किंवा गेल्या मागच्या महिन्यामध्ये जे बाजारभाव आपण बघत होतो तिथपर्यंत तरी नाही का बाजारभाव येण्याचे चान्सेस आहे आणि पुढे अजून कदाचित बाजारभाव वाढण्याची शक्यता राहील. कारण की शेतकरी मित्रांनो, काय झालं ह्या वर्षी कलिंगड पिकामध्ये खूप संघर्ष करावा लागला. जास्तीत जास्त तर मधमाशीचंच मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बोललो होतो, तोच विषय रिपीट करायला नकोय. पण आता याच्यामध्ये कदाचित बरेचसे शेतकरी बांधव नाही का आपला व्हिडिओ नवीन बघत असाल त्याच्यामुळे तो सांगावा लागतोय. कारण की जो आपल्याला जानेवारी डिसेंबर महिन्यामध्ये जो सेटिंगचा प्रॉब्लेम येत होता त्याच प्रमाणामध्ये नाही का हा सेटिंगचा प्रॉब्लेम हा पुढेही तसाच राहिलेला आहे. जानेवारीमध्ये पण तोच प्रॉब्लेम आला, फेब्रुवारी महिन्यात तोच प्रॉब्लेम आला. जी सेटिंग व्हायला पाहिजे शेतकरी मित्रांनो ती झाली नाही. त्याचं कारण बी तसंच आहे की गेल्या फेब्रुवारीच्या मागच्या पंधरवाड्यामध्ये काय झालं, जे ढगाळ वातावरण आलं होतं त्या ढगाळ वातावरणामध्ये मधमाशी पूर्णपणे नाही का नाहीच्या बरोबर येतेच. आज जे प्लॉट मागच्या पंधरवाड्यामध्ये सेटिंगमध्ये आपण बघत होतो की खूपच कमी प्रमाणामध्ये सेटिंग झालेली त्याची नाहीच्या बरोबरीतच आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये टरबूज पिकामध्ये नाही का तेजी राहण्याची खूप संकेत आहे शेतकरी मित्रांनो. आणि ज्या शेतकरी बांधवांना प्लॉट लागवड करायची आहे, बरेचशा शेतकरी बांधवांचे फोन आले आणि कमेंट पण होता की आता आम्हाला लागवड करायची आहे तर पुढे बाजारभाव कसे राहतील, तर या संदर्भात थोडासा आम्हाला नाही का मार्गदर्शन करा किंवा व्हिडिओच्या माध्यमातून नाही का एक सुचवा. तर शेतकरी मित्रांनो, असे जे शेतकरी बांधव आहे की ज्यांना आता मार्चमध्ये जर लागवडी करायची असेल तर शेतकरी मित्रांनो बिनधास्त लागवडी करा. कारण की काय 1 मार्च आता सध्या 1 ते 2 मार्च पासून आता 2-3 मार्च पासून म्हणजे आज दिनांक 3 मार्च आहे. 3 मार्च पासून नाही का तुम्ही 15 मार्च पर्यंत ज्या शेतकरी बांधवांना नाही का चुकून शब्द आला टोमॅटोचा, ज्या शेतकरी बांधवांना टरबूज कलिंगडाच्या लागवडी करायच्या असेल किंवा खरबूज पिकाच्या लागवडी करायच्या असेल तर त्यांनी बिनधास्त लागवड करा. का सांगतोय शेतकरी मित्रांनो, म्हणजे आपण इतका कॉन्फिडन्सनं आत्मविश्वासानं सांगायचं कारण पण तसंच आहे की आपण हवामान खात्याचे व्हिडिओ बघितले असन, बऱ्याचशा ठिकाणी व्हिडिओ व्हायरल होत आहे की ह्या वर्षी अल निनोचा प्रादुर्भाव असल्यामुळं थोडासा पावसाळा आपल्याला उशिरा सांगितलेला आहे. त्याच्यामुळं शक्यतो पावसाचं प्रमाण जर कधी 15 जूनच्या नंतर जर पाऊस येणार असेल तर आता जे टरबूज आपण लागवड करतोय, कलिंगड लागवड करतोय, तर हे 15 मे ते 15 जूनच्या दरम्यान नाही का ह्या टप्प्यामध्ये चांगला बाजारभाव राहण्याचा चान्सेस आहे. त्याचं कारण बी तसंच आहे, म्हणजे 1 मे पासून धरा तुम्ही 1 मे ते 15 जून पर्यंत नाही का चांगला बाजारभाव राहतो. त्याचं कारण पण तसंच आहे मित्रांनो की उत्तर भारतामध्ये जसं दिल्ली असेल, तुमचं आग्रा, तो जो भाग जो आहे उत्तर भारतामधला काही, की उन्हाळ्यामध्ये मे जून मध्ये नाही का तिकडं पाऊस तर उशिराच पडतो, आपल्यापेक्षा 15 दिवस तिकडं पाऊस उशिरा पडतो आणि तिकडलं तापमान जे तर जवळपास खूप जास्त प्रमाणात असतं. आपल्या इकडल्यापेक्षा 4 ते 5 डिग्री सेल्सिअसनं तापमान जास्त असतं, म्हणजे 48 ते 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत तिकडं तापमान नाही का असतं. त्याच्यामुळं आपल्या भागापेक्षा तिकडं उष्णता खूप जास्त प्रमाणात असते. त्याच्यामुळं तिकडं कलिंगडाला, टरबूजाला नाही का खरबूजला चांगलं डिमांड असतं. त्याच्यामुळं आता जर तुमचं प्लॉट लावण्याचं नियोजन असेल तर नक्कीच सक्सेस राहू शकतं. पण 15 मार्चच्या आधी लागवड करायला पाहिजे.
बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे नाही का आता टरबूज पिकाचे प्लॉट खाली झालेले, तोडणी झालेले, तर अशा शेतकरी बांधवांचं जर कधी नियोजन असेल तर तुम्ही टरबूज पिकावरती पुन्हा जर मल्चिंग तुमचं तसंच असेल, बेसल डोस वगैरे टाकलेला असेल तर त्याच्यावर तुमचं जर लागवड असेल तर निश्चितच तुमची ती लागवड नाही का सक्सेस राहू शकते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने नाही का बाजारभाव हे राहू शकते येणाऱ्या काळात. आणि ह्या वर्षी मधमाशीचा प्रॉब्लेम राहिल्यामुळं लागवडी एक तर ह्या वर्षी 50% वरतीच होते आणि 50% मध्ये अजून प्रॉब्लेम असे झाले की मधमाशी नसल्यामुळं त्याच्यावरती सेटिंग खूप प्रमाणात कमी झाली. म्हणजे यावर्षी जे 25, 30, 35, 40 टनापर्यंत जे उत्पादन आपल्याला दरवर्षी येत राहतंय ते डायरेक्ट 50% कमी झालं. डायरेक्ट 15 ते 20 टनापर्यंतच उत्पादन आपल्याला नाही का टरबूज पिकामध्ये, कलिंगड पिकामध्ये यावर्षी नाही का आपल्याला बघायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं जे भाव राहण्याचा आपण जो मागच्या व्हिडिओमध्ये जो म्हटलं होतं की 100% बाजार भाव राहील, तर त्याचा काही थोडासा सर्वे असतो, अभ्यास असतो. बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे कॉलच्या कॉल करून आम्ही नाही का तिथला आढावा घेत असतो की तुमच्या भागामधल्या लागवडी कशा आहे, तुमच्याकडे सेटिंग किती प्रमाणामध्ये आहे, सध्या पिकाची परिस्थिती कशी, यानुसारच नाही का हे भाव ठरवले जातात. तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो खूप वेळ जातो, मेहनत जाते. बऱ्याचशा शेतकरी बांधवांना फोन करून विचारावं लागतात प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिकडल्या भागात लागवड कशी आहे, कशी परिस्थिती आहे, त्याच्यानुसारच आपण नाही का व्हिडिओ बनवत असतो. असं काही नाही की डायरेक्ट नाही का व्हिडिओ चालू करायचा, बनवायचा आणि जे येईल ते बोलून द्यायचं, असं नसतं शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळं आमच्या व्हिडिओला जरूर लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाकीच्या शेतकरी मित्रांना पण नाही का व्हिडिओ शेअर करा. होते येणाऱ्या काळामध्ये मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये बाजारभावाचे अंदाज कसे राहतील. तर शेतकरी मित्रांनो, आमचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला नाही का लाईक करा आणि जरूर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. याच्यामध्ये वातावरणानुसार जर काही बदल होण्याचे जर चान्सेस असेल तर नक्की शेतकरी मित्रांनो आपण नाही का जरूर पुढे व्हिडिओ नाही का लवकरच बनवू. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.